शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे. पीक विमा यादीमध्ये आता नवीन जिल्ह्यांचा देखील समावेश झालेला आहे. सर्व अपडेट पाहणार आहोत. जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना सर्व अपडेट पाहायला मिळेल. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत. पहिली सर्वात मोठी बातमी आहे. पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा. गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामामध्ये विविध प्रकारच्या आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्यामध्ये पहिला जिल्हा बुलढाणा पाहायला मिळत आहे. इतर जिल्ह्याबाबत देखील अपडेट पाहणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी आखडत आहात. आधी बहिणींचा निधी देऊ मग शेतकऱ्यांकडे पाहू असे धोरण. आता सध्याची परिस्थिती पाहता नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी आखडत आहात पाहायला मिळत आहे. कारण की खूप दिवसांपासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये. सध्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत की या दिवशी मिळणार त्या दिवशी मिळणार, परंतु अजून रक्कम मिळाली नाही. नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव दराने आर्थिक मदत. सरकारचा मोठा निर्णय. अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना पुरेशी मदत व्हावी म्हणून अट शिथिल करून विशेष दराने मदत देण्यात आलेली होती, पण ती अट आता तात्पुरती शिथिल करण्यात आलेली होती. आता मात्र राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. बैठकीत या निर्णयाला 1 वर्षाची मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे. यामुळे सध्या स्थितीला मोठा दिलासा मिळत आहे. ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. पेरणीपेक्षा पीक विमा जास्त. कांदा, मूग, सोयाबीन पिकांचा समावेश. सध्याची स्थिती. अतिरिक्त विमा प्रकार आला समोर. पेरणीपेक्षा पीक विमा जास्त अशी स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला. कारण जर पाहायला गेलं तर कांदा त्यासोबत मूग, सोयाबीन या पिकांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तसेच अतिरिक्त विमा प्रकार समोर देखील आल्याचं चित्र दिसून येत आहे. कांद्याचे क्षेत्र कमी व विमा अधिक असं क्षेत्र आपल्याला दिसून आलं आहे. अजितदादांनी मागितली कांदा उत्पादकांची माफी. कांदा निर्यात बंदी होऊन न देण्याचेही दिले आश्वासन. अजित पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागितलेली आहे. अजितदादांनी माफी मागितल्याचं देखील सांगण्यात येत आहे. कांदा निर्यात बंदी होऊन न देण्याचं देखील आव्हान त्यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. सध्या स्थितीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार. सर्वात मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांना मिळणार 103 कोटी रुपयांची मदत मंजूर देखील आता झालेली आहे. आता तात्काळ वाटप देखील सुरू. शेतकऱ्यांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपणार आहे. आता 103 कोटींची मंजूर झालेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे. नुकसानीपोटी ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामध्ये 73,000 शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे. या शेतकऱ्यांचा समावेश आपल्याला दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना मिळणार आता तात्काळ मदत. शेतकऱ्यांना आता मदतीची गरज देखील पाहायला मिळत होती. त्यातली त्यात सरकारचा मोठा निर्णय जाहीर देखील झालेला आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर रक्कम देखील येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामध्ये आता भरपूर जिल्हे देखील पात्र झालेले आहेत. आता नवीन 3 ते 4 जिल्ह्यांचा समावेश देखील अजून वाढलेला आहे. आता कोणते जिल्हे आहेत सविस्तर अपडेट पाहणार आहोत. सध्या जर पाहायला गेलं तर 853 कोटींची मदत आहे. कृषी मंत्र्यांनी ही घोषणा देखील केलेली आहे. ही मदत आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिला जिल्हा हा नाशिक पाहायला मिळत आहे. यामध्ये पात्र असणारा दुसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा देखील पाहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत वाटप होणार आहे. तिसरा जिल्हा यवतमाळ आहे. यवतमाळ जिल्ह्याला देखील आता मदत वाटप होणार आहे. तसेच बीड जिल्ह्याचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील जिल्ह्याबाबत देखील अपडेट आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कापसाचे उत्पादन घटणार. भरड धान्यांचे मात्र वाढणार. 13.36 लाख हेक्टरची घट. तेलबियांसह डाळी वर्गीय पिकांच्या क्षेत्रात वाढ. आता यावर्षी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच भरड धान्याचे मात्र उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज. सर्वात मोठी बातमी आहे. आता पुन्हा एकदा 427 कोटींचा पीक विमा झाला मंजूर. परभणी, धाराशिव, बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तसेच परभणी व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा. आता पीक विमा पात्र झालेला आहे. मदत शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा देखील होणार आहे. सध्या स्थितीला
पीक विम्याबाबत दिलासादायक बातमीच म्हणावं लागेल, कारण की पीक विम्याची रक्कम तब्बल 400 कोटींहून अधिक आहे, म्हणजे 427 कोटींचा पीक विमा मंजूर झालेला आहे। यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे। पहिला जिल्हा आहे परभणी, दुसरा जिल्हा धाराशिव, बुलढाणा। टोमॅटो वांग्याच्या दराबाबत अपडेट आहे। टोमॅटोला कराड या ठिकाणी जास्तीत जास्त 1500 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे, तर कमीत कमी दर 1000 रुपयांचा आहे। तर आवक 48 क्विंटलपर्यंत आलेली होती। सरासरी दर हा 1500 रुपयांपर्यंत आहे। तर वांगीबाबत जर पाहायला गेलं तर वांग्याचा दर जास्तीत जास्त 4000 रुपये आहे, तर सरासरी 4300 रुपयांपर्यंत काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। कमीत कमी दर 3000 रुपयांपर्यंत बहुतांश बाजार समितीमध्ये दिसून येत आहे। आवक 30 क्विंटलपर्यंत वांग्याची आलेली होती। हा दर कराड या ठिकाणी मिळत असल्याचे चित्र आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेबाबत। नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी भेटणार? शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न। नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता 15 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर केला जाणार आहे असं सांगण्यात येत आहे। त्यातली त्यात लाडकी बहीण योजनेचा देखील हप्ता पाहायला मिळू शकतो। लाडकी बहीण योजनेची देखील वेळ जाहीर करण्यात आलेली आहे। ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात मोदींचा महाराष्ट्र दौरा देखील दिसून येत होता। त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर दुसऱ्या आठवड्यात मदत मिळू शकते। अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमधील बाधित नागरिकांना विशेष दराने मदत मिळणार। मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती। अतिवृष्टी तसेच पूर यासोबत नैसर्गिक आपत्ती बाधित विशेष मदत दराने आता मिळणार आहे। यासाठी सर्वांना दिलासा मिळणार आहे, कारण की मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी याबाबत माहिती देखील दिलेली आहे। यामध्ये पावसाळ्यातील अतिवृष्टी व पूर नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिलेली आहे। त्यामुळे सध्या स्थितीला नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, कारण की त्यांना थोड्या का होईना प्रमाणात मदत मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे, ती देखील पाहणार आहोत। त्यापूर्वी सोयाबीन बाबत अपडेट आहे। नवा हंगाम तोंडावर तरी सोयाबीनचे भाव स्थिरच। 10 महिन्यांपासून सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा कमी। आता सोयाबीन काढणीची वेळ लवकरच येत आहे। 1 ते 1.5 महिन्यामध्ये सोयाबीन आता सोंगणीला येऊ शकते। त्यातली त्यात 10 महिन्यांपासून सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा कमी पाहायला मिळत आहेत। हमी भाव तर जास्त आहे, परंतु सध्या स्थितीला राज्यातील दर 4400 रुपयांपर्यंतच। सर्वात मोठी बातमी आहे, योजनांसाठी सरकारकडे पैसे नाहीत, शेतकऱ्यांना देण्यासाठी का? आता सध्या स्थितीला असे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात आहेत की योजनांसाठी सरकारकडे पैसे परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांना मदतीची गरज देखील आहे असं देखील सांगण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याचे नाव काय ते कमेंट करून नक्की सांगा। कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात, तालुक्याचे देखील नाव सांगू शकता। जे शेतकरी मित्र आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे नाव कमेंट करतील त्या जिल्ह्याबाबत पीक विम्याची काय अपडेट आली की आपण नक्कीच देऊ। त्यापूर्वी एक कर्जमाफीची अपडेट आलेली आहे। सध्या स्थितीला कृषी मंत्री धनंजय मुंडेंची शेतकरी कर्जमाफीवर मोठी प्रतिक्रिया। कर्जमाफी होणार का? शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न। आता सध्या स्थितीला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकरी कर्जमाफीवर प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कर्जमाफी संदर्भातील कोणताही माहिती सध्या स्थितीला कृषी विभागाकडे नाहीये। कर्जमाफी करण्याचे सर्व अधिकारी सरकार विभागाकडे आहेत। तसेच येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीवर चर्चा करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। धनंजय मुंडे यांनी अशी माहिती दिलेली आहे। त्यामुळे कर्जमाफी होणार का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेला आहे, कारण की सध्या स्थितीला शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे, जेणेकरून अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये दूर होतील। पावसासंदर्भात छोटीशी अपडेट आहे। राज्यातील बऱ्याच भागात पावसाची उघडीप आता पाहायला मिळणार आहे। भाग बदलत हलका ते मध्यम, काही ठिकाणी जोरदार पाऊस 15 ते 20 मिनिटं पाहायला मिळेल अशी राज्यभर स्थिती राहणार आहे। हा अंदाज देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या। सध्या स्थितीला पावसाचा जोर आता हळूहळू कमीच होत जाईल असं देखील सांगण्यात येत आहे। कोठे मध्यम होईल तर कोठे जोरदार होईल, मात्र आता मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळेल असा अंदाज सांगण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अपडेट रोजची रोज पाहायला मिळतील। धन्यवाद।